हाय फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं पूजा वाल्लेकर या लॉग चॅनलमध्ये. तर आता तुम्हाला खूप छान छान व्हिडिओ आता दोन तीन लगातार असे छान छान व्हिडिओ बघायला भेटणार आहे. कारण की माझ्या बहिणीचं म्हणजे माझ्या काकांच्या लहान काकांच्या मुलीचं लग्न आहे. तर आता आम्ही त्या लग्नाला आलेलो आहे. तर आता एक एक स्टेप बाय स्टेप तुम्हाला तिचा हळदीपासूनचा प्रोग्राम तुम्हाला बघायला भेटणार आहे. अगोदर तिचं सुरुवातीला हळद फोडण्याचा कार्यक्रम आणि आमच्या बाया कशा छान गाणे म्हणतात, जुनी गाणे, ते पण तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर आता आमच्या ब्राईडचा मेकअप पण चालू आहे. फ्रेंड्स, व्हिडिओला तुम्ही कनेक्ट राहा आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा. काय काय स्टेप बाय स्टेप घडतं ते तुम्हाला बघायलाच भेटणार आहे. कोणी एक जण थांबून घ्या, एक जण थांबून घ्या, 5 जण फोडा आणि खाल माझा धुवायला का मी ना. हा हा वा ठेवा ना. दुसरा ना जी कुकर गई बाई ग बाई. चालू कर माईक चालू कर. माईक चालू कर. कोणी माग चालू आहे ना. नाही ना, बंद आहे का? हो थांबा बरं. वर कर. आज चालू झालं. मस्त सविता ते वरला फेट करून जसं खुसलं डवळ दिसत आता डवळ दिसतं का खाली खाली डवळच राहणार आहे. आता बंद करा. नको घेऊ ग. तिच्या आता दगड होता ना, तो पुढे आला, तो मागे बघत होता. हा, दगड लागला. नाही माझ्या चंदर वानाला 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 माझ्या चंदर वानाला 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 लग्नाच्या नगर नारी ग सई बाई ग बाई. पालई ते पालई ते गई ते पालई ते केलेला पालई ते पालई ते गई ते पालई ते. दिदुय बाई जग सई बाई ग बाई. हळदीला बोलाई ते बोलाई ते गई ते बोलाई ते. बघे बाई जग सई बाई ग बाई. हळदीला बोलाई ते बोलाई ते गई ते बोलाई ते बोलाई ते बोलाई ते गई ते बोलाई ते. बोलाई ते बोलाई ते गई ते बोलाई ते. हळद निंगाली ग सई बाई ग बाई. नगराच्या नगर नारी ग सई बाई ग बाई. केल्याना पालईल्या पालईल्या गईल्या पालईल्या नगर नारी ग सई बाई ग बाई. केल्याना पालई ते पालई ते गई ते पालई ते. पालई ते पालई ते गई ते पालई ते. केल्याना पालई ते पालई ते गई ते पालई ते. बाई ग सई बाई ग बाई. हळदीला बोलाई ते बोलाई ते गई ते बोलाई ते. बाईच्या ग सई बाई ग बाई. हळदीला बोलाई ते बोलाई ते गई ते बोलाई ते. हळदीला बोलाई ते बोलाई ते गई ते बोलाई ते. हळदीला बोलाई ते बोलाई ते गई ते बोलाई ते. तू काय म्हणतो? तू काय शब्द म्हणतो?
इथे बहिणीचा मेकअपची तयारी, कारण की तिला निघायचं आहे पाया पडण्यासाठी, तर तिची तयारी चालू होती. आणि आत्ता काय पार्लरवाली बोलवलेलं नव्हतं, कारण की पार्लरवालीला 4चा टाईम दिला होता. जेव्हा तिचा कुंकवाचा कार्यक्रम सुरू होणार होता त्या दरम्यान पार्लरवालीला बोलवलेलं होतं. तर इथे आता तिचीच सख्खी बहीण म्हणजे माझ्या काकांची मोठी मुलगी, लहान्या काकांची मोठी मुलगी तिचा मेकअप करून देत आहे. आणि तिचा कसं सिंपलच मेकअप, पाया पडण्यासाठी फक्त देवी देवतांचा आशीर्वाद घेण्यासाठी ती निघणार होती. तर म्हटलं सिंपलच तयारी करून निघन, नंतर तर हेवी मेकअप होणारच आहे. आणि मला म्हणजे मी घेऊन बसलेले होते बाळाला, मी फक्त सांगत होते अशा पद्धतीने कर तशा पद्धतीने कर, पण गायत्रीला भरपूर माहिती होतं मेकअपविषयीचं, म्हणून तीच करत होती मेकअप चालू होतं. इथं मी बोलत होते परंतु तो आवाज म्यूट केले गेलेला आहे. तेच सांगत होते का बाळ माझ्या मांडीवर झोपलेलं आहे. आणि इथे आत्ता देखील बाळ माझ्याच मांडीवर आहे आणि त्याचं चाले आ ऊ चाले, मनस्वी ऐकते मी काय बोलते ते. तर म्हटलं आता आपण इथे ना, कारण की मेकअपच्या वेळेस खूप गोंधळ चालू होता, म्हटलं आपण व्हॉइस ओव्हरने बोललेलं कधी पण चांगलं. तर आता चाललेलं आहे. तिला टिकली कोणती लावायची, ही साडी तिने जी वेअर केलेली आहे ती गायत्रीची साडी वेअर करून घेतली तिने, कारण की छान साडी होती, पिस्ता कलर वगैरे. तर झालीच होती, जवळपास तिची तयारी झालेलीच होती. मी लग्नात गेले परंतु मला एकच ठिकाणी जास्त बसावं लागलं आणि तिचा कॉल पण येत होता लवकर ये, पण मला माहिती होतं मी जाऊन पण काही करू शकत नाही. सर्वात म्हणजे बाळाला सांभाळणं महत्त्वाचं होतं जास्त. तर आता गायत्री तर छान मेकअप करून देते इथे, आणि तिने गायत्रीने साडी वगैरे नेसून दिली. बबली म्हणजे तिचं नाव सुगंध आहे परंतु आम्ही बबलीच म्हणतो. आणि ही आहे माझ्या लहान्या काकांची लहानी मुलगी. अशा पद्धतीने तिला फायनल टचअप वगैरे तिने काजळ वगैरे लावून दिलं डोळ्यामध्ये. तर आता इथं चालू आहे तिचं केस विंचरण्याचं, कारण की तिच्या कर्ली केस असल्यामुळे तिच्या केसांमध्ये भरपूर असा गुंता झालेला असतो. तर आता मम्मी तेच करते, गुंताच काढून देते तिच्या केसातला, कारण की तिला लवकरच पाया पडण्यासाठी निघायचं होतं आणि नवरदेवाकडची पाहुणे मंडळी येणारच होती. तर मी आता इथं मनस्वीचे पप्पा सगळे शूट वगैरे करत होते, त्यांना सांगितलं तिचं पूर्ण वेळची शूटिंग घ्या, तर ते तेच करत होते. या ठिकाणी नवरी चालली आता देवाच्या पाया पडायला. जे गावामध्ये ग्रामदैवत वगैरे असतात सगळ्यांच्या आता पाया पडून येणार आहे. हे आहे मंदिर म्हाळोबा बिरोबांचं. हे मंदिर आहे बोललंय माताचं. त्या ठिकाणी नवरी चालली आहे दर्शनासाठी.
खंडोबा महाराजांचं मंदिर. इथे बहीण सगळ्या देवांचं दर्शन घेऊन आलेली आहे आणि सुपारीचं फोडण्याच्या कार्यक्रमासाठी पाहुणे मंडळी देखील जमा झालेली आहे. आणि इथं हळदीच्या स्वयंपाकाची तयारी, संध्याकाळी हळद आहे म्हणून स्वयंपाकाची देखील तयारी होत आहे. तर चाललंय, सगळे आचार्य आलेले आहे लवकर आणि लवकरच ते पाहुणे मंडळींना लवकर गावी जायचं होतं म्हणून स्वयंपाकाची लवकर तयारी चालू आहे.